हॅलो व्ह्यूअर्स, स्पर्धा योगी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आपण या व्हिडिओ सिरीजमध्ये दररोज उत्तर लिहिण्याचा सराव करत असतो। जर तुम्ही आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवले नसेल तर आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा। लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल। नुकतंच IIT दिल्ली आणि DRDOची जी टीम होती त्यांनी क्वांटम की डिस्ट्रीब्यूशन वापरून 1 किलोमीटरपर्यंत वायरलेस कम्युनिकेशन सक्सेसफुली इस्टॅब्लिश केलं आहे। आणि ही गोष्ट छोटी नसून ही गोष्ट खूप मोठी आहे, कारण क्वांटम कम्प्युटिंग हे नवं तंत्रज्ञान आहे। तत्वसुद्धा जे आहेत, ज्या तत्वावर हे आधारलेलं आहे ते तत्वसुद्धा खूप नवे आहेत आणि खूप कॉम्प्लेक्स आहेत। अजूनसुद्धा शास्त्रज्ञ त्यांना समजण्याचा प्रयत्न करत आहेत आणि भारताने हे केलं म्हणजे भारतासाठी ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि ही एक अशी अचीवमेंट आहे जी आपण सेलिब्रेट केली पाहिजे। तर आता अगोदर पाहूया आपण या क्वांटम टेक्नॉलॉजीबद्दल थोडी माहिती घेऊया, त्यानंतर पुन्हा या न्यूजकडे येऊया, मग तुम्हाला या गोष्टी समजतील। क्वांटम टेक्नॉलॉजी काय आहे? क्वांटम टेक्नॉलॉजी जे क्वांटम मेकॅनिक्सचे प्रिन्सिपल्स आहेत, ज्यामध्ये कॅल्क्युलेशन्स परफॉर्म केले जातात, त्याच्यावर आधारित आहे क्वांटम टेक्नॉलॉजी। आता आपल्याला प्रश्न पडतो की क्वांटम काय नेमकं? क्वांटम म्हणजे काय नाही बघा, आपल्याला माहिती आहे की एखादा जर पदार्थ असेल त्याच्यातला छोट्यातला छोटा भाग म्हणजे अणू, तर या अणूमध्ये सुद्धा काही छोटे छोटे पार्टिकल असतात, त्याला सब ॲटॉमिक पार्टिकल्स म्हणतात। तर या सब ॲटॉमिक पार्टिकलच्या लेवलला जी स्टडी होते म्हणजे इलेक्ट्रॉन्स, फोटॉन्स, क्वार्क्स याबद्दल जी स्टडी होते त्याला क्वांटम म्हणायचं। तर क्वांटम टेक्नॉलॉजी एवढी महत्त्वाची का आहे? कारण सध्या ज्या गोष्टी शक्य नाहीत त्या या क्वांटम टेक्नॉलॉजीचा वापर करून आपल्याला साध्य करता येतात। जसं एक उदाहरण द्यायचं झालं तर गुगलनं काय केलं होतं, एक प्रयोग केला होता एक क्वांटम चिपवर, आणि त्यांनी एक कॅल्क्युलेशन केलं होतं, त्याला फक्त 200 सेकंद लागले होते। आणि ते जर आपण सर्वात फास्टेस्ट सुपर कॉम्प्युटर जे आता आहे आपल्या पृथ्वीवर, त्याने जरी ते कॅल्क्युलेशन केलं असतं तर त्याला 10,000 वर्ष लागले असते। म्हणजे बघा किती डिफरन्स आहे। आणि या टेक्नॉलॉजीमध्ये भारताने काय करणं म्हणजे हे आपल्यासाठी काही छोटी गोष्ट नाही। तर क्वांटम टेक्नॉलॉजी जी आहे, कन्फ्यूज होण्याचं काही कारण नाही, तिचे पार्ट आहेत बघा। क्वांटम कम्प्युटिंग तिचा एक भाग आहे, क्वांटम मटेरियल्स तिचा एक भाग आहे, क्वांटम क्लाउड कम्प्युटिंग भाग आहे, क्वांटम की डिस्ट्रीब्यूशन ज्याबद्दल न्यूज आहे तो एक भाग आहे, आणि क्वांटम नेटवर्क्स, असे खूप सारे भाग या क्वांटम टेक्नॉलॉजीमध्ये येतात। आता या गोष्टी तुम्हाला खूप लक्षपूर्वक ऐकायच्या आहेत, कारण या कन्फ्युजिंग आणि कॉम्प्लेक्स गोष्टी आहेत। या गोष्टी अजून शास्त्रज्ञ जे आहेत त्यांनाच नीट कळलेल्या नाहीत, तर आपली तर लांबच गोष्ट राहिली। परंतु लक्षात ठेवा, आपला जो विषय आहे त्याचं नाव आहे जनरल स्टडीज। एक्सपर्ट स्टडीज आहे का? नाही। मग आपल्याला एक्सपर्ट व्हायचं का? नाही, आपल्याला फक्त उत्तर लिहिता आलं पाहिजे, तेवढी इन्फॉर्मेशन आपल्याला या गोष्टीबाबत पाहिजे। PhD करण्याची आपल्याला गरज नाही। तर जे आपले कम्प्युटर आहेत, आता तुम्ही जे यूज कराल लॅपटॉप वगैरे PC यूज करता, त्याच्यामध्ये बिट्स वापरतात, बिट्स 0 आणि 1 बिट्स वापरतात। आणि क्वांटम कम्प्युटर्स जे आहेत त्याच्यामध्ये क्वांटम बिट्स वापरतात, क्वांटम बिट्स, त्याला क्यूबिट्स असं म्हणतात, क्यूबिट्स। आता हे डिफरन्स काय ते पाहूया। क्वांटम इफेक्ट्स काय आहेत? सुपरपोजिशन। आता हे तुम्हाला जशाला तसं लक्षात ठेवायचं आहे। सुपरपोजिशनचं एक उदाहरण द्यायचं झालं म्हणलं तर, जर तुम्ही हवेमध्ये कॉइन जर टॉस केला तर हेड और टेल दोन्ही पण आलेलं असतं हवेमध्ये, कधी हेड कधी टेल, कधी हेड कधी टेल, तर दोन्ही पण आलेलं असतं। खाली पडल्यावर तुम्हाला कळलं, बघितल्यावर हेड आहे का टेल, पण हवेत लक्षात घ्या तुम्ही हेड आणि टेल दोन्ही असतात। तर हेच आहे क्यूबिट्स म्हणजे काय? इथं कसे बिट्स आहेत 0 आणि 1, क्यूबिट्स म्हणजे काय? 0 आहे आणि 1 पण आहे। जसं या कॉइनची तुम्हाला एनालॉजी दिली मी, तसंच आहे, 0 आहे आणि 1 पण आहे, दोन्ही आहेत। जोपर्यंत तुम्हाला कळत नाही काय आहे तोपर्यंत दोन्ही आहेत। थोडं कन्फ्युजिंग आहे, परंतु लक्षात घ्या, तुम्हाला एवढंच माहित पाहिजे, क्यूबिट्स म्हणजे 0 आणि 1 सायमल्टेनियसली दोन्ही आहे। जसं कॉइन जर तुम्ही हवेत टॉस केला तर हेड आणि टेल दोन्ही आहे, तसंच इथं क्यूबिट्समध्ये 0 आणि 1 दोन्ही आहे, आणि बिट्समध्ये एकतर 0 असेल नाहीतर 1 असेल। 0 आणि 1 बिट्स म्हणजे काय? ही कम्प्युटरची एक भाषा समजू शकता,
कम्प्युटरला या भाषेमध्ये गोष्टी समजतात. 0 मध्ये बोललं तर त्याला समजतं, 1 मध्ये बोललं समजतं. जसं की तुम्हाला मी कम्युनिकेशन करायचं आहे समजा मराठीमधून. मी तुम्हाला हाक दिली समजा, तुमचं नाव काय असेल ते. समजा शरद आहे, शरद, शरद इकडे ये, शरद इकडे ये असं म्हणलं मी. तर हे मराठीतून म्हणलं मी, शरद इकडे ये. मग आता कम्प्युटर कसं म्हणाल तुम्हाला शरद इकडे ये? तर कम्प्युटरची एक भाषा आहे. कम्प्युटर काय करणार? आपल्यासाठी शरद इकडे ये, कम्प्युटरसाठी काय 0 आणि 1 आहे. हे आता आपल्याला कळत नाही, आपण डायरेक्ट टाईप करतो, कम्प्युटरला कळतं. परंतु शेवटी बॅकग्राऊंडला काय होतं? ते 0 आणि 1 मध्येच कन्व्हर्ट होतं. म्हणजे शरदचं 0 1 0 1 1 0 0 1 0 1 असं काहीतरी क्रिएट होणार. डेसिमल तुम्ही ऐकलं असेल तर या गोष्टी आहेत त्या. परंतु एवढं डीपमध्ये जाण्याची आपल्याला गरज नाही. कम्प्युटर क्लास नाही आपला. एवढं लक्षात ठेवा, बिट्स आपण जे लॅपटॉप कम्प्युटर वापरतो त्याच्यामध्ये 0 असतो किंवा 1 असतो आणि ही भाषा आहे. याच भाषेमध्ये कम्प्युटरला आपण कम्युनिकेट करू शकतो. आणि क्वांटम कम्प्युटर्समध्ये हेच फ्यू बिट्स असतं आणि हे थोडं हे काहीतरी वेगळं आहे ना, म्हणून तर एवढं संशोधन चालू आहे याच्यावर. याच्यामध्ये काय आहे की 0 आणि 1 दोन्ही अवस्था असतात आणि या दोन्ही अवस्था असल्यामुळेच काय झालं, इथे एक वेगळी प्रॉपर्टी तयार झाली आणि वेगळी प्रॉपर्टी तयार झाल्यामुळे काय झालं, इथं वेगळं एक तंत्रज्ञान निर्माण झालं, ज्याचा आपण वापर काहीतरी ग्रेट डेव्हलप करण्यासाठी करू शकतो. आता दुसरं एन्टँगलमेंट. एन्टँगलमेंट काय असतं बघा, तर हे जे क्वांटम की डिस्ट्रीब्युशनचा जे न्यूज पाहिले आपण, त्या जी कम्युनिकेशन झालेलं आहे त्याच्याबाबत आपण एन्टँगलमेंटचं उदाहरण घेऊ शकतो. आता समजा A to B एक मॅसेज जाते, A to B मॅसेज जाते आणि तुम्ही क्वांटम टेक्नॉलॉजीचा वापर करून मॅसेज पाठवत आहात. उदाहरण झालं क्वांटम की डिस्ट्रीब्युशन. तर क्वांटम की डिस्ट्रीब्युशनमध्ये एन्टँगलमेंटचा वापर होऊ पण शकतो, नाही पण होऊ शकतो. आणि एन्टँगलमेंटचा जर वापर झालेला असेल, हे काय क्वांटम इफेक्ट्स आहेत, म्हणजे प्रॉपर्टीज म्हणू शकता तुम्ही क्वांटमच्या. मग आता A आणि B हा क्वांटम की डिस्ट्रीब्युशन थ्रू मॅसेज पाठवत आहे आणि एन्टँगलमेंटचं त्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट आहे. आता काय होणार, हा मॅसेज जाणार 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 आणि इथं समजा एखाद्या हॅकरनं काय केलं, हा मॅसेज पाहण्याचा किंवा तोडण्याचा किंवा वाचण्याचा किंवा बदलण्याचा प्रयत्न केला, तर काय होणार, बीला कळणार आणि एला कळणार, या दोघांना सुद्धा कळणार, कारण की हे एकमेकाशी जुळलेलं आहे. त्याचं एक तुम्हाला सुंदर उदाहरण देतो मी. उदाहरणार्थ कसं आहे, ए आणि बी हे दोघं आहेत, ठीक आहे. आता एला माहित आहे की मी काहीतरी पाठवणार आहे ज्याचं कॅल्क्युलेशन 10 होणार आहे आणि बीला माहित आहे की हे काहीतरी मला पाठवणार आहे ज्याचं कॅल्क्युलेशन 10 आलं पाहिजे. आता समजा 1 + 2 + 5 + 2 असं आहे आणि हॅकरनं काय केलं, ह्या 2ला काय केलं, डिलीट केलं, इथे 0 केलं, तर माझं कॅल्क्युलेशन 10 होईल का? नाही होईल. आणि हे 10 होणार आहे हे हॅकरला माहित नाही, फक्त या दोघांनाच माहित आहे, ठीक आहे. आता सुद्धा कम्युनिकेशन याच धर्तीवर चालतं, ते सुद्धा आपण पाहूया. परंतु इथं एन्टँगलमेंटचं लक्षात घ्या. आता इथं समजा हे 2 तुम्ही पाहिला जरी, इथं तुम्ही बदलला नाही जरी, तरी इथं बी आणि एला दोघांना सुद्धा कळेल. तर या एन्टँगलमेंट म्हणजे एकमेकाशी गुंतलेले असतात, एकमेकात जोडलेले असतात. हे काय जोडलेलं असते, सध्याचं कम्युनिकेशन होतं रेडिओ वेव्हज आणि हे क्वांटममध्ये काय होतं तर फोटॉन्स. फोटॉन्स म्हणजे काय, लाईट पार्टिकल यूज केल्या जातात. आणि एक मिसअंडरस्टँडिंग असते की क्वांटम टेक्नॉलॉजी फास्ट आहे, खूप फास्ट आहे. जसं आपण उदाहरण बघितलं होतं 200 सेकंद 1000 वर्षाचं मागं. परंतु जेव्हा कम्युनिकेशनची गोष्ट येते ना, तेव्हा कम्युनिकेशनमध्ये जर तुम्ही क्वांटम की डिस्ट्रीब्युशन किंवा कोणती टेक्नॉलॉजी वापरून कम्युनिकेशन करत असाल, क्वांटम टेक्नॉलॉजी वापरून, तर ते कम्युनिकेशनची स्पीड स्लो असते. स्लो कशामुळे असते, कारण त्याला डिस्टर्बन्स असतो, नॉईज डिस्टर्बन्स असतो. नॉईज डिस्टर्बन्स झाल्यामुळे एरर येतात आणि तसेच काय होतं माहिती आहे का, हे लॉस होण्याची शक्यता असते. फोटॉन पार्टिकल्स असतात ना, ते मध्ये लॉस होण्याची शक्यता असते, कारण ती फोटॉनची प्रॉपर्टी आहे. तर हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. आणि अनसर्टेनिटी, क्वांटमचा अजून एक इफेक्ट आहे अनसर्टेनिटी. अनसर्टेनिटी म्हणजे काय याच्यामध्ये, तर तुम्हाला ते पार्टिकल, समजा एक पार्टिकल आहे, त्या पार्टिकलची तुम्हाला एकतर पोझिशन माहीत असणार, त्याचं स्थान माहीत असणार, कोणत्या स्थानावर आहे, किंवा त्याची स्पीड माहीत असणार, किंवा त्याचा वेग माहीत असणार. दोन्ही गोष्टी तुम्हाला कधीच माहीत नसणार आहेत. हेच आहे अनसर्टेनिटी, अनिश्चित प्रिन्सिपल क्वांटम टेक्नॉलॉजीचं. तर आता येऊया आपल्या काय झालं न्यूजवर, त्या न्यूजवर येऊया. IIT दिल्ली आणि DRDOची टीम होती. त्यांनी काय केलं, IIT दिल्लीच्या कॅम्पसमध्येच 1 किलोमीटरचं कम्युनिकेशन सक्सेसफुली पार पाडलं.
युजिंग क्वांटम की डिस्ट्रीब्युशन. आता बघूया. आता सध्या समजा तुम्ही व्हॉट्सॲपवर एक मेसेज पाठवता, त्याच्यामध्ये RSA एन्क्रिप्शन किंवा स्पेशलाइज्ड काही एन्क्रिप्शन असतात. EVAH काहीतरी व्हॉट्सॲप वापरतं, तर असे एन्क्रिप्शन असतात. त्याच्यामध्ये काय होतं, समजा तुम्हाला तुमच्या मित्राला व्हॉट्सॲपवर मेसेज पाठवला आहे आणि तुमचं नाव आहे समजा रोहन, तुम्हाला मेसेज पाठवायचा आहे समजा सोहमला. तर तुम्ही काय करणार, व्हॉट्सॲपवर चॅट उघडणार, सोहमची चॅट उघडली की व्हॉट्सॲपच्या सर्व्हरला तुमची एक सिक्रेट की जाणार आणि ती की सोहमच्या व्हॉट्सॲपवर जाणार. तुमचं इथं कनेक्शन इस्टॅब्लिश झालं, तर तुम्ही मेसेज द्यायला रेडी आहेत. आता याच्यामध्ये तुमचं कनेक्शन इस्टॅब्लिश झालेलं आहे, पण आता मेसेज पाठवला तर मेसेजसुद्धा एन्क्रिप्ट करावा लागेल. तर मेसेज इथं तुम्ही टाईप केला आणि इकडं सर्व्हरवर जातानाच तो एन्क्रिप्ट होतो. तंत्रज्ञान त्याच्या मागं काम करतं, अल्गोरिदम काम करतात आणि ते एन्क्रिप्ट होतं. एन्क्रिप्ट होणं म्हणजे काय, ते वेगळ्याच काहीतरी भाषेमध्ये कन्वर्ट होतं आणि ती भाषा कोणालाच समजत नाही, समजा ती मेसेज काय नाही. आणि हे इकडं जेव्हा सोहमच्या व्हॉट्सॲपवर ते येईल तेव्हा मग तुमचं अगोदरच कनेक्शन इस्टॅब्लिश झालं असतं. त्या इस्टॅब्लिश कनेक्शनचा वापर करून तो जो मेसेज आहे ना तो डिक्रिप्ट केला जातो. डिक्रिप्ट म्हणजे आता जे काही वेगळी आडीवेगळी भाषा असते, जे काही रूल असतो त्या रूलप्रमाणे काय केलं जातं, तो तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये म्हणजे इंग्लिशमध्ये किंवा मराठीमध्ये कन्वर्ट केला जातो. तर हे असं RSA एन्क्रिप्शन जे आता चालतं समजा त्यामध्ये असं चालतं. त्याच्यामध्ये काय यूज झालं बघा, त्याच्यामध्ये गणित यूज झालं, मॅथ काय माहिती का, हार्ड टू क्रॅक आहे. म्हणजे तुम्ही इथं क्रॅक करू शकत नाही. आता व्हॉट्सॲप म्हणतं ना तुमचे एन्क्रिप्ट मेसेज जे आहेत ते आम्ही सुद्धा पाहू शकत नाहीत, ते हार्ड टू क्रॅक आहे. कारण सध्या जी अवेलेबल टेक्नॉलॉजी आहे, सध्या जी स्पीड आहे ती वापरून आपण हे क्रॅक करू शकत नाही. परंतु इम्पॉसिबल नाही. का इम्पॉसिबल नाही, कारण क्वांटम कम्प्युटिंगचा जर वापर केला तर ही गोष्ट एन्क्रिप्ट करता येते, कारण स्पीड जास्त आहे क्वांटम टेक्नॉलॉजीची आणि क्वांटम टेक्नॉलॉजी जी आहे ते वेगळ्या प्रिन्सिपलवर काम करतं, त्यामुळं हे शक्य आहे. मग आता इथं क्वांटम की डिस्ट्रीब्युशन ज्याचा इथं वापर केलेला आहे त्याचं महत्त्व काय, तर ते फिजिक्सच्या तत्वावर आहे, मॅथवर नाही, फिजिक्सच्या तत्वावर आहे. जोपर्यंत तुम्ही फिजिक्सच्या पुढे जात नाही, जे जाणं शक्य नाही, तोपर्यंत इथं तुम्हाला काहीच करणं शक्य नाही. म्हणजे समजा जर कम्युनिकेशन झालं, A आणि B मध्ये कम्युनिकेशन होऊ लागलं आणि हॅकरनं कुठेही सुद्धा काय करायचा प्रयत्न केला तर फिजिक्सची स्टेट चेंज होते, म्हणजे फोटॉन पार्टिकलची स्टेट चेंज होते आणि स्टेट चेंज झाली की दोघांना कळतं. मग दोघं काय करू शकतात, त्यांच्याकडे जी की असते ती डिस्ट्रॉय करू शकतात, म्हणजे तो मेसेज कोणालाच कळणार नाही, कोणालाच वाचता येणार नाही. कारण हा जो मेसेज आहे इथं हॅकर वाचू शकत नाही. जोपर्यंत इथं मेसेज येत नाही, जोपर्यंत त्या कीनं उघडत नाही, तोपर्यंत कोणीच मेसेज वाचू शकत नाही. A आणि B तर वाचू शकत नाही, इथं हॅकरचं तर लांबच राहील, कारण की लागते. आणि त्यामुळे हे फिजिक्सच्या प्रिन्सिपलला फॉलो करत असल्यामुळं हे डिक्रिप्ट करणं किंवा हे हॅक करणं हे बिलकुल शक्य नाही. म्हणजे म्हणू शकता तुम्ही हे पुढचं तंत्रज्ञान आहे, फ्युचरिस्टिक टेक्नॉलॉजी आहे, जे अजून इम्प्लिमेंट झाली नाही. आता काही डिकेडमध्ये, काही दशकामध्ये ही इम्प्लिमेंट होईल, परंतु आता सध्या सुरुवात झालेली आहे आणि त्याच्यामध्ये भारताने लीप घेतलेली आहे, म्हणजे हे आपल्यासाठी खूप गर्वाची गोष्ट आहे. त्याच्यामध्ये काय आहे, थोडे याचे ड्रॉबॅक्स आहेत, जसं की स्पीड स्लो होते. आता आपण बघितलं की क्वांटम टेक्नॉलॉजीची स्पीड फास्ट असते, परंतु जेव्हा कम्युनिकेशनची गोष्ट येते तेव्हा स्पीड स्लो असते, खूप स्लो असते. म्हणजे तुम्हाला सांगायचं झालं तर आता मेगाबाईट पर सेकंद, गिगाबाईट पर सेकंद तुम्ही बोलता, परंतु त्यांचं किलोबाईट पर सेकंदमध्ये काम चालतं. त्याच्यामुळं खूप स्पीड स्लो असते. तुम्ही असं म्हणू शकता HD जर व्हिडिओ तुम्हाला पाठवायचा तर शक्य नाही, साधे तुम्ही कमी स्पीड म्हणजे कमी डेटा असलेले मेसेजेस हे टेक्नॉलॉजी थ्रू पाठवू शकता, परंतु फ्युचरमध्ये काय होईल काय सांगता येत नाही. त्याच्यामध्ये स्लो स्पीड असण्याचं कारण म्हणजे काही फोटॉन जर्नीमध्ये लॉस होतात आणि नॉईज वगैरे जमत नाही, नॉईजमध्ये त्याला डिकोहेरन्स म्हणतात, त्याच्यामध्ये स्पीड स्लो होती. आता क्वांटम टेक्नॉलॉजी काय आहे आपण डिटेलमध्ये पाहिलेलं आहे, तुम्हाला आशा करतो समजल्या असतील त्या गोष्टी सगळ्या. तर आपले ॲप्लिकेशन्स पाहूया, क्वांटम टेक्नॉलॉजीचे ॲप्लिकेशन्स कुठं कुठं आहेत. तर लाईफ सेविंग ड्रग्समध्ये आपण काय करू शकतो, लाईफ सेविंग ड्रग औषधे गोळ्या निर्माण करू शकतो आणि आता सुद्धा करू शकतो. मग क्वांटम टेक्नॉलॉजीचा फायदा काय,
मॉलिक्युलचं बिहेवियर जे आहे ते कॉपी करून क्वांटम टेक्नॉलॉजी वापरून आपण लाईफ सेव्हिंग ड्रग्स आहे ना खूप फास्ट प्रोसेस करू शकतो. उदाहरणार्थ समजा कोविडचा काळ आला होता. कोविडच्या काळामध्ये आपल्याला काही इंजेक्शन मिळत नव्हते. कशामुळे मिळत नव्हते? कारण त्याला डेव्हलप व्हायला वेळ लागत होता. ते इतक्या फास्ट डेव्हलप होत नव्हती. आणि जर समजा ते जर क्वांटम टेक्नॉलॉजी वापरून जर आपण गोष्टी केल्या तर मॉलिक्युलर बिहेवियर कॉपी करत असल्यामुळं एकदम फास्ट प्रोसेस होणार. आणि नवीन सुद्धा ड्रग तुम्हाला आणायचे असेल तर कोविडमध्ये आपल्याला माहित नव्हतं कोणते ड्रग आता द्यायचे, काय करायचं. नवीन सुद्धा तुम्हाला जी डेव्हलपमेंट वगैरे आहे ती फास्ट होणार. म्हणजे अशा प्रकारे या क्वांटम टेक्नॉलॉजीचे खूप महत्त्वाचे ॲप्लिकेशन्स आहेत. तसेच हाय टेम्परेचर सुपर कंडक्टर्स डेव्हलप करण्यामध्ये खूप महत्त्वाची भूमिका आहे या क्वांटम टेक्नॉलॉजीची. हाय टेम्परेचर सुपर कंडक्टर्स, आता सुपर कंडक्टर्स काय असतात? सोप्या भाषेमध्ये सांगायचं म्हणलं तुम्हाला तर सुपर कंडक्टर्स म्हणजे असे मेटल्स ज्याच्यामध्ये रेजिस्टन्स रोध खूपच कमी किंवा नसतोच असं तुम्ही म्हणू शकता. परंतु हे कार्य करतात ॲब्सोल्यूट झिरो टेम्परेचर, लो टेम्परेचरला अतिशय कमी तापमान लागतं. जसं की क्वांटम टेक्नॉलॉजीला सुद्धा कमी तापमान लागतं. परंतु क्वांटम टेक्नॉलॉजीचा वापर करून हाय टेम्परेचर सुपर कंडक्टर्स डेव्हलप आपण करू शकतो. तसेच ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीमध्ये याचा वापर होऊ शकतो. जसं की सोलार सेलमध्ये, बॅटरीजमध्ये. मशीन लर्निंग आता खूप जोरात चालू आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता, ChatGPT सारखे मॉडेल्स वगैरे हे आपल्याला फास्ट डेव्हलप करता येतील क्वांटम टेक्नॉलॉजी वापरून. आपत्ती व्यवस्थापनामध्ये आपल्याला सुनामी, दुष्काळ, भूकंप, पूर इत्यादीचा अंदाज लावण्यात म्हणजे होण्याअगोदरच अंदाज लावण्यात क्वांटम टेक्नॉलॉजी आपल्याला खूप मदत करू शकते. सायबर सिक्युरिटी फ्रॉड वगैरे या गोष्टी खूप होत आहेत. म्हणजे बँकेचे क्रेडेन्शियल कॉम्प्रोमाइज होणं, तुमच्या बँकेमधून पैसे कटणं वगैरे या सर्व गोष्टी ज्या होतात त्या क्वांटम टेक्नॉलॉजीमध्ये टळू शकतात. त्या क्वांटम टेक्नॉलॉजीमुळे टळू शकतात. उदाहरण सांगायचं झालं तुम्हाला तर चीननं क्वांटम कम्युनिकेशन सॅटेलाइट 2016 लॉन्च केलेला आहे. 1200 किलोमीटर चीनमध्ये क्वांटम टेक्नॉलॉजी वापरून कम्युनिकेशन होतं. म्हणजे कोणताच देश चीनचं कम्युनिकेशन इंटरसेप्ट करू शकत नाही. चीनमध्ये काय चालू आहे, त्यांचं कम्युनिकेशन काय चालू आहे हे कोणीच समजू शकत नाही. म्हणजे ते सिक्युअर आहे. आणि आपल्या देशामध्ये समजा इंटरसेप्ट होऊ शकतं प्रेझेंट टेक्नॉलॉजी वापरून, परंतु इथे चीनमध्ये होणार नाही. तर हाच फायदा आहे क्वांटम कम्युनिकेशनचा. आता कम्युनिकेशन एवढं महत्त्वाचं का आहे? कारण कम्युनिकेशन अगोदर बघा प्राचीन काळामध्ये जे दूत होते ते एका राजाचा मेसेज दुसऱ्या राजाकडे घेऊन जायचे किंवा काही सिक्रेट मेसेज वगैरे असला तर ते पोहोचवण्याचं काम करायचे. त्यांचं खूप महत्त्व होतं, खूप त्यांना सुरक्षा होती वगैरे, त्यांना पेमेंट्स वगैरे जास्त असायचे. तर तुमचं कम्युनिकेशन जे आहे ते खाजगी असतं किंवा कधी आता समजा आपल्या मिलिटरीचं कम्युनिकेशन आहे त्याच्यामध्ये खूप काही महत्त्वाच्या गोष्टी असतात. मग आपल्याला त्या कॉम्प्रोमाइज होणं परवडत नसतं. त्याच्यामुळे हे सर्व आपल्याला एवढ्या गोष्टी कराव्या लागत आहेत. तर भारताची नॅशनल क्वांटम मिशन जी आहे त्याच्याबद्दल माहिती पाहूया. तिचा कार्यकाळ आहे 2023 ते 2031. 23मध्ये सुरू झाली, 2031 पर्यंत राहणार आहे. 6000 कोटी बजेट त्याला मंजूर झालेलं आहे. त्याच्यामध्ये काय करायचं आपल्याला? क्वांटम कम्प्युटर डेव्हलप करायचे. ज्याची क्युबिट्स स्पीड किती पाहिजे? 50 ते 1000 क्युबिट्स एवढे 8 वर्षात आपल्याला अचीव्ह करायचे आहे. तसेच चीनचं जसं आपण बघितलं सॅटेलाइट बेस्ड कम्युनिकेशन सिस्टीम तशी आपल्याला करायची आहे. चीनच्या सॅटेलाइटचं नाव आहे त्या कम्युनिकेशन सिस्टीमचं मिसियस. 2016 त्यांनी डेव्हलप केली होती. आपल्याला सुद्धा तसंच काहीतरी करायचं आहे. तसेच क्वांटम की डिस्ट्रीब्युशन, आता आपण 1 किलोमीटरचं उदाहरण बघितलं, 2000 किलोमीटरपर्यंत आपल्याला तसं करायचं आहे. तसेच क्वांटम मटेरियल्स डेव्हलप करायचे आहेत, जसं की सुपर कंडक्टर चर्चा केली आपण, सेमी कंडक्टर्स आणि एन्टँगल्ड फोटॉन सोर्सेस हे आपल्याला करायच्या आहेत गोष्टी. तर क्वांटम टेक्नॉलॉजीशी रिलेटेड काही आपले प्रकल्प आहेत ते आपल्याला माहीत पाहिजे लिहायसाठी. आपल्याला क्वांटम लॅब भारतीय लष्कराने सुरू केला मध्य प्रदेशच्या मिलिटरी कॉलेज ऑफ टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगमध्ये. QUEST डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचा उपक्रम आहे क्वांटम एनेबल्ड सायन्स अँड टेक्नॉलॉजी. हे कशासाठी? तर रिसर्च आणि डेव्हलपमेंट करण्यासाठी क्वांटम टेक्नॉलॉजीमध्ये. QSIM टूल किट आहे स्टुडंट्स आणि रिसर्चर जे आहेत त्यांच्यासाठी, त्यांना क्वांटम कम्प्युटिंग शिकवण्यासाठी मदत करण्यासाठी ही टूल किट आहे. सी डॉट काय करते? तर क्वांटम की डिस्ट्रीब्युशन रिलेटेड जे प्रोडक्ट आहेत त्यांची डेव्हलपमेंट करते.
आणि युनायटेड नेशन 2025 हे वर्ष जे आहेत ते इंटरनॅशनल इयर ऑफ क्वांटम सायन्स अँड टेक्नॉलॉजी म्हणून घोषित केलेलं आहे. या संदर्भात काही आव्हाने सुद्धा आहेत आपल्याला. त्यामध्ये बघा स्टॅबिलिटी, आता डिकोहेरन्स नॉईजमुळे लॉस होतो फोटॉन्सचा आणि एक्स्ट्रीमली लो टेम्परेचर लागतं, ॲब्सोल्यूट झिरो टेम्परेचर त्यासाठी लागतं. आणि आपल्याला माहिती आहे एक्स्ट्रीमली लो टेम्परेचर अचीव करणं काय सोपं नाही. तर समजा आता आपलीच जागा घ्या महाराष्ट्रामध्ये समजा तुम्हाला 0 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर अचीव करायचं आहे, ते कम्युनिकेशन डेव्हलप करण्यासाठी, कम्युनिकेशन इस्टॅब्लिश करण्यासाठी शक्य आहे का? नाही. त्यामुळे स्टॅबिलिटी हे एक आव्हान आहे. पायाभूत सुविधा, त्यासाठी आपल्याला ॲडव्हान्स लॅब्स लागणार आहेत, स्पेशलाइज्ड इक्विपमेंट्स लागणार आहेत, पुन्हा हाय परफॉर्मन्स कम्प्युटिंग फॅसिलिटीज लागणार आहेत. तर अगोदरच आपण गरिबी या सर्व गोष्टींशी लढत आहोत आणि या गोष्टीमध्ये आपल्या अजून काही एवढ्या डेव्हलप नाही आहेत, म्हणूनच आपण डेव्हलपिंग कंट्री आहेत. पण हळूहळू या गोष्टी होत आहेत आणि या गोष्टी होत राहिल्या तर आपल्यासाठी खूप चांगलं आहे. गुंतवणूक कमी आहे आपली रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये. संशोधन आणि विकासमध्ये आपण GDPच्या फक्त 0.64% इन्व्हेस्ट केलेलं आहे, इन्व्हेस्ट करत आहोत आणि हे खूप कमी आहे. डेव्हलप्ड कंट्रीज अमेरिकेसारख्या वगैरे त्या GDPच्या 6-7% रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये इन्व्हेस्ट करतात. रेग्युलेशन आणि स्टँडर्ड्स अजून त्यासाठी डेव्हलप झालेले नाहीत. क्वांटम कम्प्युटिंग आता ही चाइल्ड फेजमध्येच असल्यामुळं, अजून डेव्हलप नसल्यामुळं अजून काही या गोष्टी डेव्हलप झाल्या नाहीत. जसं की इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स, समजा चीन, अमेरिका हे देश समजा पुढे गेले ह्या टेक्नॉलॉजीमध्ये आणि जाणारच आहेत आणि हे जातच आहेत. आणि हे पुढे गेले आणि यांनी काय केलं, बौद्धिक मालमत्ता हक्क घेऊन ठेवली. तर मग आणि यामुळे काय होऊ शकतं, मग भारताला त्या गोष्टी डेव्हलप करण्यावर बंधनं येऊ शकतात. तर ही एक आव्हान आहे आपल्यापुढं. तर आजचा प्रश्न आहे, क्वांटम तंत्रज्ञान म्हणजे काय, याबाबत भारत कोणती पावले उचलत आहे स्पष्ट करा. तर अभ्यासक्रमाच्या कोणत्या भागामध्ये हा प्रश्न येतो, तर अभ्यासक्रमाच्या जनरल स्टडीज 3, सामान्य अध्ययन 3, विज्ञान आणि तंत्रज्ञान सायन्स अँड टेक्नॉलॉजी या भागामध्ये हा प्रश्न येतो. कीवर्ड, इथं कीवर्ड कोणता आहे, इथं कीवर्ड आहे स्पष्ट करा. तुम्हाला सर्व गोष्टी स्पष्ट करायच्या आहेत, उदाहरणं वगैरे द्यायचे आहेत. क्वांटम तंत्रज्ञान म्हणजे काय, याबाबत भारत कोणती पावले उचलत आहे, या गोष्टी स्पष्ट करायच्या आहेत. अगोदर तुम्हाला सांगायचं आहे क्वांटम तंत्रज्ञान म्हणजे काय आहे. आपण ज्या गोष्टी बघितल्यात त्याच तुम्हाला सांगायच्या आहेत, उदाहरणं द्यायचे आहेत. जसं ॲनालॉजी आपण काही पाहिल्या तशी उदाहरणं तुम्हाला द्यायचे आहेत. याबाबत भारत कोणती पावले उचलत आहेत हे सुद्धा तुम्हाला स्पष्ट करायचं आहे. जे आपण पाहिलेले आहेत की भारतानं स्टेप्स कोणकोणत्या घेतलेल्या आहेत. भारताची नॅशनल क्वांटम मिशन वगैरे तुम्ही मेन्शन करू शकता. उत्तर लिहिण्यामध्ये तुम्हाला काही अडचण येत असेल तर टेलिग्रामवर तुम्हाला मी उत्तर देईल, तुम्ही ते रेफर करू शकता. परंतु आपण ज्या गोष्टी डिस्कस केलेल्या आहेत त्याच गोष्टी इथं आहेत. तर माझं म्हणणं राहील की तुम्ही स्वतः आन्सर लिहा. काही तुम्हाला अडचण असेल तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता. आशा करतो या व्हिडिओमध्ये तुम्हाला फायदा होईल. ऑल द बेस्ट. थँक्यू.